मागील भागात आपण पाहिलं, हे काय ते काय असे अगणित प्रश्न विचारून तिनं दीक्षा आणि सोनिकाला भांडावून सोडलं होतं. एंगेजमेंटची संध्याकाळ उजाडली. कारखानिसांचा बंगलो लाईट्सनी उजळून निघाला होता. सकाळपासून दीक्षा गायब होती. म्हणजे मुद्दामच तिला गायब केलं गेलं होतं. दक्ष बिचारा तिला शोधून हैराण झाला होता. आता पुढे. आताही तयार होता होता त्याची कार्तिक आणि दिनेश समोर बडबड सुरू होती. ओ हो काय दिसतोयस दक्ष. कार्तिकने विषय बदलायचा म्हणून त्याला कॉम्प्लिमेंट दिली. हो ना, तसा तर मी आहेच हँडसम, पण काय फायदा यार कार्तिक, जिनं बघायचं ती तर गायबच आहे ना. मुद्दाम करते ही महामाया. मला माहिती आहे मला तडपवण्यात तिला आसुरी आनंद मिळतो. दक्षची गाडी फिरून तिथेच आली आणि कार्तिक आणि दिनेशनं कपाळावर हात मारला. थोडाच वेळ राहिलाय दक्ष, मग असणारच आहात सोबत. आता तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर आणि आवर पटकन. गुरुजी कधीही बोलावतील. दिनेश वैतागला तसं दक्षने तोंड बंद ठेवून आवरायला सुरुवात केली. गुरुजींनी एंगेजमेंटचे विधी सुरू केले तसा दक्ष खाली आला. तिकडे जमलेल्या सगळ्यांची नजर त्याच्यावरच स्थिरावली होती. दिसतच होता तसा राजबिंडा. मरून कलरचा कुर्ता त्याच्या पर्सनॅलिटीवर अगदी शोभून दिसत होता. अनुराधांनी लगेच त्याची दृष्ट काढली. मुलींच्या आईवडिलांना विधीसाठी बोलवा, गुरुजी म्हणाले आणि सगळे एकमेकांकडे पाहायला लागले. अनुराधा काही बोलणार तोच, आलो गुरुजी. दक्षने चमकून दाराकडे पाहिलं आणि सुधाकर आणि सुलभांना पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू पसरलं. तो लगेच त्यांच्याजवळ गेला. एवढं खुश व्हायची गरज नाहीये, लोक लाजे खातर आलोय असं समजू नकोस, एवढ्यात सगळं विसरू, सुधाकर हळू आवाजात म्हणाले. तरीही थँक्स, दक्ष त्यांचं बोलणं इग्नोर करत हसून म्हणाला आणि त्यांना आत घेऊन आला. दीक्षाची एंट्री झाली आणि दक्षचा फ्यूजच उडाला. त्याच्या कुर्त्याला मॅचिंग अशी मरून बनारसी साडी आणि कर्ल करून मोकळे सोडलेले केस, चेहऱ्यावर साजेसा मेकअप, कमालीची सुंदर दिसत होती दीक्षा. दक्ष आसपासचं सगळं विसरून तिच्याकडेच पाहत होता. 2 मिनिट का होईना पण सुधाकर आणि सुलभांचंही मन भरून आलं. दीक्षाने दक्षला इशारा केला तसा तो पुढे आला. अटेन्शन एव्हरीवन. त्याचा आवाज ऐकून सगळे शांत झाले. आज तुम्ही सगळे आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी इकडे आलात त्याबद्दल खरंच खूप आभार. माझ्या आणि दीक्षाच्या आयुष्यात जे काही चढउतार आले त्या सगळ्यातून आम्हाला बाहेर काढण्यात एका व्यक्तीचा खूप मोठा सहभाग आहे. कार्तिक, प्लीज पुढे ये, दक्ष म्हणाला. दक्ष, अरे. कार्तिक आश्चर्यानं त्याच्याकडे पाहत होता. प्लीज, दक्ष म्हणाला तसा तो त्याच्या शेजारी येऊन उभा राहिला. दीक्षानं सोनिकाचा हात धरून तिलाही मध्ये आणलं. कार्तिक, तू आत्तापर्यंत आमच्यासाठी जे काही केलंस त्याबद्दल थँक्स म्हणून मला तुझा अपमान करायचा नाहीये. तू आणि सोनिका होतात म्हणून मी भान राखून होतो, नाहीतर कधीच दीक्षाच्या आठवणीत वेडा झालो असतो. आमच्या प्रत्येक आनंदात तुम्ही दोघे तेवढेच भागीदार आहात. त्यामुळं दिशू आणि माझ्याकडून आज तुम्हा दोघांसाठी हे गिफ्ट. दक्ष दोघांकडे पाहत म्हणाला. कार्तिक आणि सोनिका मात्र अजूनही गोंधळून उभे होते. तर मंडळी, आज इथे तुम्हा सर्वांच्या साक्षीने कार्तिक आणि सोनिकाची एंगेजमेंट होणार आहे, दक्षने डिक्लेअर केलं तसा कार्तिक अविश्वासाने त्याच्याकडे पाहत राहिला. दक्ष, अरे पण असं कसं, आय मीन काहीच तयारी नाही आहे. आणि कार्तिक हायपर झाला होता. रिलॅक्स कार्तिक, रिलॅक्स, दक्ष हसत म्हणाला. तुमच्या बहिणाबाई किती हुशार आहेत ते मी सांगायला नको आहे, राईट. तुम्हाला फक्त उभं राहायचं आहे, बाकी सगळी तयारी आम्ही ऑलरेडी केली आहे. दक्ष म्हणाला तसं सोनिकाने दीक्षाकडे पाहिलं. तिनं होकारार्थी मान डोलावली तशी तिनं तिला मिठी मारली. थँक्स वहिनी. सोनिकाचे डोळे भरून आले होते. बास काय, वहिनी म्हणते आणि थँक्सही. चल, डोळे पुस आणि आत जाऊन मस्त तयार हो, तुझ्यासाठी सगळं ठेवलंय आत. मी येतेच, दीक्षा म्हणाली तशा दिव्या आणि हिरण्या तिला आत घेऊन गेल्या. दिनेशही कार्तिकला रेडी करायला घेऊन गेला. गुरुजींनी परत एकदा विधी सुरू केले आणि सर्वांच्या समक्ष कार्तिक आणि सोनिकाच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं. दोघांनी एकमेकांना अंगठ्या घालत अजून एक पाऊल पुढे टाकलं. दोघांकडे पाहून आनंदात टाळ्या वाजवत असलेल्या दीक्षाच्या कमरेवर हातांचा विळखा पडला आणि ती शहारली. सगळं आवरल्यावर टेरेसवर भेट. दक्ष तिच्या कानात पुटपुटला आणि सगळ्यांच्या नकळत तिच्या गालावर ओठ टेकवले.
समोर जाऊन उभा राहिला. तिनं गालातल्या गालात हसत त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या नजरेतले खट्टाळ भाव पाहून आपसूक नजर खाली झुकवली. बराच वेळ फोटो सेशन सुरू होतं. दिव्या आणि हिरण्याच्या कुरापती डोक्यातून आलेल्या पोजेस देऊन देऊन दोन्ही जोड्या पुरत्या वैतागल्या होत्या. शेवटी दक्षने दिव्याला आणि दीक्षानं हिरण्याला दटावलं तशा दोघी तोंडावर बोट ठेवून बसल्या. सत्यनला एंगेजमेंट अटेंड करायला जमलं नव्हतं, पण लग्नाला मात्र नक्की येणार असा त्यानं आवर्जून दीक्षाला निरोप पाठवला होता. एंगेजमेंट अगदी दणक्यात पार पडली होती. जो तो दीक्षाचं कौतुक करत होता. कार्तिक आणि सोनिकाचे आईबाबाही दोघांवर खूप खुश होते. अनुराधा आणि आत्याही समाधानानं सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत होत्या. सुधाकर आणि सुलभा फार वेळ थांबले नाहीत, पण ते आले होते हेच दीक्षासाठी खूप होतं. दीक्षा रूममध्ये आली. तितक्यात तिची मेसेज ट्यून वाजली. टेरेसवर ये, चेंज करू नकोस. दक्षचा मेसेज पाहून ती स्वतःशीच हसली. सगळे झोपल्याची खात्री करत ती हळूच टेरेसवर निघून गेली. दक्ष, तिनं आवाज दिला. कुणीकडे आहेस? तिची नजर त्याला शोधतच होती की दक्षने मागून तिला मिठीत घेतलं. हॅलो बायको, त्यानं तिच्या मानेवर ओठ टेकले. ओ मिस्टर, अजून बायको झाले नाही आहे हा, इरादा बदल भी सकता है. दीक्षाने वळून त्याच्या गळ्यात हात गुंफले. ओ रिअली? मीही बघतोच, असा कसा इरादा बदलतो ते. दक्षने खटाळ असत तिच्या गालावर किस केलं. आज एक झिपरं फारच हँडसम दिसतंय हा, दीक्षा त्याच्याकडे कौतुकाने पाहत म्हणाली. आज एक हडळही खूपच सुंदर दिसतेय हा. दक्षही तिच्या नजरेत पाहत हसला. खरंच दिशू, खूप गोड दिसतीयस. अशी गोड दिसत राहिलीस तर कसं कंट्रोल करू लग्नापर्यंत. त्यानं तिच्या गालावर बोट फिरवलं. दक्ष, काहीही. दीक्षा त्याच्या मिठीत शिरली. का बोलावलंस इकडे? अरे, मला भेटायचं होतं तुला. मगाशच्या रामरगाड्यात तुला मन भरून पाहताही नाही आलं मला. एकतर सकाळपासून तू अज्ञातवासात गेलेलीस. किती शोधलं माहिती आहे. दक्षने तक्रारीचा सूर लावला. दीक्षानं हसत त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला काही कळायच्या आत हळूच त्याच्या ओठांवर ओठ टेकले. हे आवडलं मला. असंच गप्प बसवत जा हा रोज. दक्ष तिची मस्करी करत म्हणाला तसा तिनं त्याच्या हातावर फटका मारला. आला लगेच लाडात बोका, दीक्षा नाक मुरडत म्हणाली. बरं, ये ना इकडे. दक्षने तिचा हात पकडला आणि तिला एका कोपऱ्यात घेऊन गेला. दीक्षाने समोर पाहिलं आणि तिचा चेहरा खुलला. फालुदा, ती एक्सायटेड होत म्हणाली. येस माय डार्लिंग, तोही तुझ्या फेवरेट गाडीवरचा. दक्ष हसत म्हणाला. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. दीक्षानं खुशीत दक्षला मिठी मारली आणि समोरचा ग्लास हातात घेतला. ए लेडी बकासूर, तो शेअर करायचा आहे. तिला चमचा उचलताना पाहून दक्ष लगेच म्हणाला. वाट बघ. दीक्षानं त्याला वेडावून दाखवलं. दिशू, दिस इज नॉट फेअर. शेअर करने से प्यार बढ़ता है ना. दक्ष एवढंसं तोंड करून म्हणाला. मैं फालुदा कभी शेअर नहीं करती. दीक्षा तोऱ्यात म्हणाली आणि तिनं पहिला घास घेतला. यम्मी. सो तू देणार नाहीस मला, दक्ष म्हणाला. बघ हा, जा तिकडे. मग मी माझ्या पद्धतीनं घेईन तुझ्याकडून. दक्ष तिला वळवून तिच्या ओठांजवळ ओठ नेत म्हणाला. गप हा तू दक्ष. दीक्षा 2 पावलं मागे सरकली. मग शेअर कर, दक्ष मिश्किल हसत म्हणाला. खडूस करकोचा. दीक्षा पुटपुटत त्याच्याजवळ आली आणि तिनं त्याला भरवलं. क्या बात, सो टेस्टी. दक्ष तिला चिडवत म्हणाला. तशी ती हसायला लागली. थँक्स दक्ष. दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली. एनिथिंग फॉर यू दिशू. तो तिला जवळ घेत म्हणाला. दोघे तिथल्या काऊचवर बसले. दक्षने अलगत तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिला मिठीत घेतलं. एकमेकांच्या दोघे बराच वेळ भविष्याची स्वप्न रंगवत होते. एंगेजमेंटचा हँगओव्हर अजूनही दीक्षा आणि दक्षवरून उतरला नव्हता. रात्री उशिरापर्यंत दोघे टेरेसवर गप्पा मारत बसले होते. त्यामुळे सकाळही दोघांची जरा उशिराच उजाडली होती. घरच्यांनीही दमले असतील म्हणून त्यांना उठवण्याचे कष्ट घेतले नव्हते. दीक्षा घाईघाईत आवरून खाली आली आणि किचनमध्ये पळाली. अनुराधा नाथा काकांशी बोलत होत्या. सॉरी, मला उशीरच झाला ना. दीक्षा गडबड करत होती. दिशू, अनुराधांनी हाक मारली. हा आई, तिनं थांबून विचारलं. अशी वाघ मागे लागल्यासारखी का करतीयेस? त्या हसत म्हणाल्या. आई, ते ब्रेकफास्ट.
दिशू, जरा ये इकडे. अनुराधांनी बोलावलं तशी ती त्यांच्याजवळ गेली. मला सांग, इकडे तुला कुणी शेड्यूल बनवून दिलंय का, किंवा तुला असं सांगितलंय की ही तुझी कामं आहेत आणि ती तुला करावीच लागतील, त्यांनी विचारलं. नाही, तसं तर काही नाही. नाही ना? अगं मग कशाला एवढी हायपर होतीयस? दिशू, तुला याआधीही सांगितलंय, आम्हाला जशी दिव्या आहे तशीच तू आहेस. त्यामुळं ज्या गोष्टी दिव्यासाठी लागू होतात त्यात तुझ्यासाठीही होतात. तू सून आहेस म्हणून सगळा भार तुझ्या खांद्यावर द्यावा वगैरे अशी मुळीच अपेक्षा नाही आहे माझी. इनफॅक्ट तू जर मोकळेपणानं राहिलीस आणि माझ्याकडे हक्काने काही मागितलंस तर ते जास्त आवडेल मला. कळतंय का? अनुराधा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. हो आई. दीक्षा त्यांच्या कुशीत शिरली. वेडी कुठली, चल तिकडे बाहेर बस आणि शांतपणे ब्रेकफास्ट कर. अनुराधांनी तिला बाहेर पिटाळलं. तशी ती डायनिंग टेबलवर येऊन बसली. सहजच तिचं लक्ष तिच्या बोटातल्या अंगठीकडे गेलं. दक्ष आणि ती आता ऑफिशियली एंगेज्ड होते. जे आधी राहून गेलं होतं त्या सगळ्याची कसर दक्ष आता भरून काढत होता. तिच्या फोनवर मेसेजेस यायला लागले. तसं तिनं फोन हातात घेतला. तिच्या बँगलोरच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी बॅचलरेट पार्टीचा प्लॅन केला होता. त्यांचं जोरदार डिस्कशन त्यांच्या ग्रुपवर सुरू होतं. तसंही दीक्षाला ऑफिसला एक व्हिजिट द्यावी लागणारच होती. दोन्ही गोष्टी एकात एक होऊन गेल्या असत्या, त्यामुळं तिनं लगेच होकार कळवून टाकला. हिरण्या, दिव्या आणि सोनिकालाही तिनं सोबत न्यायचं ठरवलं. जरा वेळात दक्ष डोळे चोळत खाली आला आणि दिव्या शेजारी येऊन बसला. गुड मॉर्निंग दिशुडी, त्यानं लाडात येत तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं. दक्ष, अरे आई आहेत आत. दीक्षानं त्याच्या हातावर फटका मारला. मग काय झालं? जस्ट खांद्यावर डोकं ठेवलंय, किस थोडी ना करतोय. काहीही. दक्ष म्हणाला तसा अजून एक फटका बसला. काय हे दिशू, प्रेमानं गुड मॉर्निंग विश करायचं सोडून फटके कसले मारतेस? दक्षने तक्रार केली. गुड मॉर्निंग माय हिप्पो, दीक्षा मिश्किल असत म्हणाली. हिप्पो काय? दक्ष पटकन बाजूला झाला. ओय, आय एम ॲब्सोल्युटली फिट, ओके. पाहिजे तर दाखवू शकतो तुला आत्ता, आणि तसंही थोडेच दिवस, मग आपोआप कळेल तुला, दक्ष खट्याळ स्वरात म्हणाला. दक्ष, गप हा तू. दीक्षानं लाजून त्याला ढकललं. बरं, ऐक ना, मला 2 दिवस बँगलोरला जावं लागणार आहे. ऑफिसमध्ये इन्व्हिटेशन्स पण द्यायचेत आणि मीटिंग्स आहेत. शिवाय माझ्या बँगलोरच्या फ्रेंड्स बॅचलरेट प्लॅन करतायत. सो तिनं सांगितलं. वा, मजे हे भाई, पार्टी शार्टी करणार तुम्ही? एक ढासू आयडिया आहे माझ्याकडे. तसंही माझ्या फ्रेंड्सही मागे लागलेत बॅचलर्ससाठी. मीही त्यांना घेऊन बँगलोरलाच येतो. क्या बोलती तू? दक्ष एक्सायटेड होत म्हणाला. आयडिया बुरा नाही आहे. दीक्षा खुश झाली. माझ्या एका फ्रेंडच्या रेफरन्सनं आपल्याला चांगल्या हॉटेलमध्ये पार्टी हॉल्स पण मिळतील. तुम्ही तुमचा गोंधळ घाला, आम्ही आमचा घालतो. व्हॉट से? दक्षने सजेस्ट केलं. एक नंबर, डन. वाह रे मेरे चंपकलाल कारखानीस, तू तो बडा दिमागवाला निकला. दीक्षा खुदुखुदू हसत म्हणाली. डोंट अंडर एस्टिमेट मी, वुड बी मिसेस कारखानीस. दक्ष टी शर्टची कॉलर उडवत म्हणाला आणि त्यानं लगेच त्याच्या मित्राला कॉल करून अरेंजमेंट्स करायला सांगितल्या. दक्ष महाराजांच्या कृपेनं त्याच संध्याकाळी दीक्षा, दिव्या, सोनिका, हिरण्या, तो आणि कार्तिक आणि दिनेश अशी सगळी गँग बँगलोरकडे रवाना झाली. दीक्षा आणि गर्ल्स गँग तिच्या फ्लॅटवर राहणार होत्या आणि दक्षने त्या तिघांसाठी हॉटेल बुक केलं होतं. दुसऱ्या दिवशी दीक्षा आणि हिरण्या ऑफिसला गेल्या तर सोनिकानं सुट्टी घेतली होती पार्टीची तयारी करायला. त्यामुळं ती आणि दिव्या तयारीला लागल्या. त्याच रात्री दक्षने जिकडं स्टे केला होता त्याच हॉटेलमध्ये 2 पार्टी हॉल्स बुक होते. दीक्षाच्या मैत्रिणींनी जोरशोरशी तयारी केली होती तर दक्षचे फ्रेंडही त्याची बॅचलर पार्टी हॅपनिंग बनवायच्या मागे लागले होते. दुपारपासूनच हिरा आणि सोनिका दीक्षाच्या मागे लागल्या होत्या. अय्यो दिशा, ये काय बोर घालतं तू? प्रति ती खच्चीत अंगाऊंड आली. एव्हरीथिंग हॅज टू बी परफेक्ट. हा ना, हे बघ मी काय आणलं तुझ्यासाठी. हिरण्या उड्या मारत आत गेली आणि येताना एक बॅग घेऊन आली. अय्यो, यात तू सुपर हॉट दिसतं बघ दीक्षा. खच्चीत अंगा चुम्मा. हिरण्यानं डोळा मारला आणि बॅगमधून एक सिक्वेन्स ट्राउझर आणि क्रॉप टॉप बाहेर काढले. हिरा, दीक्षाचे डोळे मोठे झाले.
तशी तर ती वेस्टर्न ड्रेसेस घालायची, पण हे जरा तिच्या मानानं बोल्डच होतं. तू मी सांगते तेच करलं हा, नो आर्ग्युमेंट्स. ते हंक चुकून तुला बघलं ना तर पागल झालं पाहिजे. हिरण्या मिश्किल हसत म्हणाली. हिरा, काहीही असतं तुझं. दीक्षा जराशी लाजली. बरोबर आहे तिचं. वहिनी, तू कसली सुपर दिसशील माहिती आहे या अटायरमध्ये. हेच घालायचंस. बास, ठरलं. दिव्यानं डिक्लेअर केलं आणि दीक्षाचा नाईलाज झाला. लगेच सोनिकानं तिने आणलेल्या मॅचिंग ॲक्सेसरीज बाहेर काढल्या. एकूण काय तर पार्टीची रंपाट तयारी सुरू होती दोन्ही गटात. संध्याकाळ झाली तशी ही चौकडी तयारीला लागली. पार्टीचा फोकस दीक्षा होती, त्यामुळं तिच्या मागे हात धुवून लागल्या होत्या. अखेर तासाभराच्या मेहनतीनंतर तिघींनी दीक्षाला आरशासमोर उभं केलं. वहिनी, डोळे उघड. दिव्या म्हणाली तसं दीक्षानं डोळे उघडले आणि समोर पाहिलं. सिल्वर सिक्वेन्सचे ट्राउझर्स, ज्याला गुडघ्यापर्यंत साईड स्लिट्स होते, त्यावर मॅट ब्लॅक स्लीवलेस क्रॉप टॉप, हलकेसे कर्ल्स, स्मोकी आय मेकअप आणि नाजूक ॲक्सेसरीज. दीक्षा विश्वासानं स्वतःकडे पाहत होती. खरंच त्या अटायरमध्ये ती कमाल दिसत होती. सोनिकानं फायनल टचेस म्हणून हिल्स आणि नाजूकसा क्लच तिच्या हातात दिला. ओ माय, तिघी ओरडल्या. सेक्सी. तिघींनी तिला चिडवायला सुरुवात केली. दीक्षा त्यांचं चिडवणं एन्जॉय करत होती. खरंच दक्षने असं मला पाहिलं तर? तिच्या मनात विचार आला आणि ती स्वतःशीच हसली. से चीज. हिरण्या ओरडली आणि तिनं दीक्षाचे वेगवेगळ्या अँगलने फोटोज काढायला सुरुवात केली. चौघींनी सेल्फीजही काढले. कितीतरी वेळ त्यांचं फोटो सेशन सुरू होतं. शेवटी फ्रेंड्सचे फोन यायला लागले तशा तिघी बाहेर पडल्या. ब्लॅक ब्लेझर अंगात चढवून दक्षने त्याचा फेवरेट परफ्यूम फवारला. त्याच्या सिल्की केसांमधून हात फिरवत त्यानं स्वतःला आरशात निहाळलं. काय दिशू, आता माझ्यासोबत असती. आय मिस यू यार दिशूडी. तो स्वतःशीच हसला. दिनेश आणि कार्तिक रेडी होऊन आले तसे तिघे पार्टी हॉलकडे जायला निघाले. दीक्षाची गँग तिची वाट पाहत होती. तशी तिची एंट्री झाली तसं जोरात बुटिंग सुरू झालं. पार्टी हॉल मस्त सजवला होता. ड्रिंक्सपासून ते स्नॅक्सपर्यंत सगळ्याची रेलचेल होती. डीजेने पार्टी सॉंग्स वाजवायला सुरुवात केली होती. दीक्षा सगळ्यांसोबत गप्पा मारायला लागली. तिकडे दक्षचंही त्याच्या मित्रांनी जोरात स्वागत केलं. लाऊड म्युझिक सुरू होतं. त्याने शॅम्पेन पॉप केली आणि पार्टीला सुरुवात झाली. दोन्हीकडे मज्जा मस्ती सुरू होती. पण दोघे प्रेमपक्षी, अर्थात आपले लवबर्ड्स, ते मात्र नुसतेच शरीरानं तिकडे होते. दोघांना एकमेकांची प्रचंड आठवण येत होती. शेवटी न राहून दक्षने एका कोपऱ्यात जाऊन दीक्षाला कॉल केलाच. हॅलो. दीक्षा फोनमध्ये ओरडली. दिशू, हॅलो, तुझा आवाज येत नाहीये. इकडून दक्ष ओरडला. जरा एक सेकंड थांब. दीक्षा दार उघडून पॅसेजमध्ये आली. हॅलो, हां बोल. आय मिस यू यार, पलीकडून दक्ष म्हणाला. तशी दीक्षा गालात हसली. सिरियसली, तू तुझ्या बॅचलर्स पार्टीतल्या हॉटशॉट डान्सर्सना बघायचं सोडून मला मिस करतोयस? ती हसत म्हणाली. आय एम सिरियस दिशू, माझं मन लागत नाही आहे इकडे, दक्ष म्हणाला. ॲक्च्युली करमत तर मलाही नाही आहे, दीक्षानं कबूल केलं. तो भाग चले, क्या ख्याल है? दक्ष एक्सायटेड होत म्हणाला. बडा ही नेक ख्याल है जनाब का. दीक्षाला त्याची आयडिया आवडली होती. पण कसं? सोनिकाची गाडी आहे ना, पार्टी संपायच्या आत परत येऊ. एक काम कर, मला पार्किंगमध्ये भेट, मी आलेच 10 मिनिटात, दीक्षा खुशीत म्हणाली आणि तिनं कॉल कट केला. दक्ष आनंदात आत गेला. आता सटकायचं म्हणजे काहीतरी कारण द्यावंच लागणार. 1-2 अर्जंट कॉल करायचेत लग्नाच्या अरेंजमेंटसाठी. हे कारण पुढे करत दक्ष बाहेर पडला आणि त्यानं पार्किंग गाठलं. तिकडे दीक्षानं सोनिकाचं जॅकेट अंगावर चढवलं. तिच्या कार कीज तसंही दीक्षाकडेच होत्या, त्यामुळं तिचं काम सोपंच झालं होतं. तिनं हॉलभर नजर फिरवली. सगळ्याजणी आपल्याच धुंदीत नाचत होत्या. मनोमन सगळ्यांना सॉरी म्हणत ती बाहेर पडणार तोच काहीतरी डोक्यात आलं आणि ती आत वळली. दिशू, कुणीकडे आहेस तू? दक्ष खाली पार्किंगमध्ये एरजऱ्या घालत होता. तितक्यात त्याला दीक्षा हातात मोठी बॅग घेऊन पळत येताना दिसली. चल चल, बस लवकर. तिनं कार अनलॉक केली तसा दक्ष पटकन आत बसला. बॅक सीटवर ठेवत ती ड्रायव्हिंग सीटवर बसली आणि तिनं गाडी पळवली. थोडं अंतर आल्यावर दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि जोरजोरात हसायला सुरुवात केली. हे बेस्ट आहे यार दक्ष, दीक्षा आनंदात ओरडली. आय नो. दक्षही तिला भेटून खुश झाला होता. सो, कुणीकडे जातोय आपण? आहे एक जागा. दीक्षानं डोळे मिचकावले आणि गाडी पळवली. साधारण 15-20 मिनिटांनं तिनं गाडी एका गार्डनपाशी थांबवली. रेसिडेन्शियल एरियापासून थोड्या अंतरावर हे गार्डन होतं. फारशी रहदारीही दिसत नव्हती. उतर, दीक्षा म्हणाली. आर यू शुअर?
दक्षने विचारलं. हो रे, उतर. इकडे फारसं कोणी येत नाही, पण खूप सुंदर आहे हे गार्डन. कुणाला माहीतही नाही आहे अजून, दीक्षा म्हणाली. भूतं वगैरे तर नाहीत ना आत? दक्ष उगाचा शंका काढत म्हणाला. तसं तर मला घाबरायची गरज नाही आहे. एवढी डेंजरस हडळ माझ्यासोबत असताना त्या फुटकळ भूतांना घाबरण्याची काय गरज, नाही का? दक्ष स्वतःच्या टुकार जोकवर जोरात हसला आणि समोर नाक फुगून उभ्या असलेल्या दीक्षा ला पाहून त्यानं तोंडावर बोट ठेवलं. झाला पांचटपणा करून? तिनं विचारलं तशी त्यानं मांडो लावली. गुड, मग ती बॅग काढ बाहेर, तिनं हुकूम सोडला. दक्षने निमूटपणे बॅग काढून तिच्या हातात दिली तसं तिनं आतून एक एक सामान काढायला सुरुवात केली. हॉटेलमधून ढापलेला टेबल क्लॉथ तिनं गवतावर अंथरला. त्यावर वाईन बॉटल आणि 2 ग्लासेस ठेवले. शेजारी पळवून आणलेले स्नॅक्स मांडले. प्लेट्स, कटलरी, वॉटर बॉटल. त्या पोतडीतून एक एक निघत होतं आणि दक्ष डोळे फाडून तिच्याकडे पाहत होता. सरते शेवटी केकचा बॉक्स काढून तिनं मध्ये ठेवला. डन, तिनं हात झटकले आणि दक्षकडे हसून पाहिलं. तो तसाच पुढे गेला आणि बॅग हातात घेऊन त्यानं आत डोकावून पाहिलं. काय बघतोयस, तिनं विचारलं. ते गादी, उशी, ब्लँकेट नाही आणलंस तिकडून? त्याचीच कमी आहे फक्त, दक्ष डोळे मिचकावत म्हणाला. दीक्षानं त्याला फटकावलं. ओके बाबा, सॉरी. ते पार्टी सुरू करे, दक्ष डोळा मारत म्हणाला. ऑफकोर्स. दीक्षानं जॅकेट काढलं. दक्षचं आत्ता कुठे तिच्याकडे नीट लक्ष गेलं आणि तो जागीच फ्रीज झाला. खाली बसतोयस ना? केस नीट करत दीक्षानं त्याच्याकडे पाहिलं. तो वेड्यासारखा अनिमिष नजरेनं तिच्याकडे पाहत उभा होता. दीक्षाला मस्ती सुचली तशी ती लचकत त्याच्याजवळ आली. काय पाहतोयस? ती सिडक्टिव्ह आवाजात म्हणाली आणि त्याच्या गालावरून अलगद बोट फिरवलं. दक्षने एक औंढा गिळला आणि नुसतीच मान हलवली. कशी दिसतीये मी? ती त्याच्या नजरेत पाहत विचारलं. आणि आपसूक त्याचे हात तिच्या कमरेवर गेले. त्यानं तिला जवळ ओढलं आणि सरळ तिच्या ओठांवर ओठ टेकवले. काही क्षण दोघे त्याच मुवमेंटमध्ये हरवले होते. कयामत दिसतीयस यार दिशू. जरा वेळानं बाजूला होत दक्षने तिला निहाळलं. उफ, त्यानं छातीवर हात ठेवला. थँक्स, तूही बरा दिसतोयस, दीक्षा हसू दाबत म्हणाली तसं त्याचं तोंड फुगलं. बरा? सिरियसली? त्यानं हात पसरवत विचारलं. ओके बाबा, माल दिसतोयस. खुश? दीक्षा खुदुखुदू हसत म्हणाली. कदरच नाही काही. दक्षने शूज काढले आणि तो खाली बसला. दीक्षाही हिल्स काढून त्याच्या शेजारी बसली. तिनं वाईन बॉटल ओपन करून 2 ग्लास भरले. चिअर्स टू अस. तिनं डोळा मारत एक ग्लास दक्षच्या हातात दिला. हा त्याच्यासाठी दुसरा धक्का होता. आता काय? तिनं विचारलं. तुझी ही सुद्धा बाजू आहे, मला माहीत नव्हतं, तो तिच्याकडे पाहत म्हणाला. ती बाजू फक्त तुझ्यासाठी आहे. इट्स रेअर अँड एक्सक्लुझिव्ह, यू नो, दीक्षा भुवया उडवत म्हणाली. ओनली फॉर माय स्पेशल समवन. तिनं त्याच्या ग्लासवर हलकेच तिचा ग्लास क्लिंक केला आणि एक सिप घेतला. आय एम डॅम लकी देन. दक्षनेही त्याच्या वाईनचा सिप घेतला. म्युझिक? तिनं विचारलं आणि तिच्या मोबाईलवर गाणी प्ले केली. दोघे मस्तपैकी एकमेकांचा सहवास एन्जॉय करत होते. हे चल ना, केक कट करूया. मध्येच दीक्षाच्या डोक्यात आलं तसं तिनं केकचा बॉक्स जवळ ओढला. शुअर. दक्षने लगेच हातातला ग्लास खाली ठेवला. दीक्षानं केकचा बॉक्स ओपन केला आणि आतला केक पाहून तिचे डोळे मोठे झाले. बॅचलरेट स्पेशल. बॅचलरेट स्पेशल केक होता तो, नॉटीवाला. तिला याची काहीच आयडिया नव्हती. तिनं तसाच बॉक्स बंद केला. काय गं? दक्षने न कळून तिच्याकडे पाहिलं. राहू देत, नको केक आत्ता, नंतर कधीतरी. दीक्षा कसंनुसं हसली. अरे असं कसं? कुछ मीठा तो बनता है ना. दक्षने तिच्या हातातून बॉक्स काढून घेतला आणि ओपन केला. आतला केक पाहून त्याच्या चेहऱ्यावर खट्याळ स्माईल आली आणि दीक्षानं एका हातानं चेहरा लपवला. ओ दिशू, तू एवढी नॉटी असशील असं वाटलं नव्हतं हा मला. तू तो यार पुरी तयारी करके आई है, आधी तरी सांगायचं ना. दक्ष तिला कोपऱ्यानं ढोसलत म्हणाला. गप रे तू, मला थोडी ना माहीत होतं हे असं. जा तू निर्लज्ज कुठला.
दीक्षाला भयंकर लाजल्यासारखं झालं होतं. तिची हालत पाहून दक्षला हसू आवरलं नाही आणि तो जोरजोरात हसायला लागला. दीक्षा त्याच्याकडे पाहतच राहिली. तो मात्र खाली लोळून हसत होता. आता मात्र तिलाही हसू यायला लागलं आणि तीही जोरात हसायला लागली. माझं पोट. दक्ष पोटाला हात लावत उठून बसला. अजूनही त्याला हसू आवरत नव्हतं. सिरियसली दिशू, तू हा केक घेऊन आलीस? तो परत फिदी हसायला लागला. गप हा दक्ष. दीक्षानं लटक्याला रागात त्याच्याकडे पाहिलं. जा तिकडे बत्ताशा, चिडवू नकोस, ती म्हणाली. तसं हसू कंट्रोल करत दक्षने तिला जवळ ओढलं. इट्स ओके, होतं असं कधी कधी. तुला एवढाच आवडला असेल तर आपण आपल्या फर्स्ट नाईटला कापू असा केक, दक्ष तिला चिडवत म्हणाला. तशी दीक्षा लाजून त्याला बिलगली. दोघे बराच वेळ एकमेकांच्या मिठीत बसले होते. यार, आपण असं पहिलं कपल असू ना जे आपलीच बॅचलर आणि बॅचलरेट पार्टी सोडून पळालंय, दक्ष म्हणाला. येस, अँड आय एम लव्हिंग इट. चीअर्स फॉर दॅट. दीक्षानं ग्लास उंचावला. लेट्स डान्स यार दिशू. मला ना असं कितीतरी दिवसांपासून असं बिनधास्त नाचायचं होतं. चल ना. दक्षने तिला हात धरून उभं केलं. गाडी स्टार्ट करत त्याने म्युझिक प्ले केलं. विंडोज रोल डाऊन करत त्यानं व्हॉल्यूम वाढवला. यो दिशू बेबी, लेट्स डान्स. तिला जवळ ओढत त्यानं थिरकायला सुरुवात केली. गजबजलेल्या शहराच्या मधोमध पण तरीही सगळ्यांपासून दूर असे हे दोघे. ते क्षण मनसोक्त जगत होते. दक्षचं असं मनमुराद वागणं, बिनधास्त नाचणं आणि दीक्षालाही नाचवणं. त्याच्या अतरंगी स्टेप्स, अगदी 90s पासून ते ताज्या गाण्यांवर दिल खोलके लचकणं, मुरडणं. बराच वेळ नाचल्यावर थकून परत एकदा दोघांनी लॉनवर फतकल मांडली. दक्ष दीक्षाच्या मांडीवर डोकं ठेवून आडवा झाला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.